नमस्कार. आता कुलकुल हायस्कूल इथं जो बोगस आधार कार्डवर त्या ठिकाणी फोटो चिटकवून काही कामगार महिलांना मतदार म्हणून आणण्यात आलेलं होतं, अशा 4 महिलांना मी पकडून केंद्राध्यक्षाच्या ताब्यात दिलं. निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर पोलीस प्रशासन तिथं पोहोचलं. पोलीस प्रशासनानं त्या सगळ्या गोष्टींची दखल घेतलेली आहे. त्या सर्वांचे आधारचे फोटो घेतलेले आहेत. ते आधार कुठं बनवण्यात आलं, आधार कोण बनवतंय, आधार बनवणारी यंत्रणा नेमकी कोण आहे याची चौकशी करण्याची हमी मला पोलिसांनी स्वतः दिलेली आहे. त्याचबरोबर आज या निवडणुकीच्या निमित्ताने एकच गोष्ट जाणवतीये की वातावरण अतिशय आदरणीय सुपल साहेबांच्या नेतृत्वाखालील पॅनलला चांगलं आहे. यामुळं पाय घसरलेले विरोधक काहीतरी चुकीचा प्रकार करण्याच्या मनस्थितीत आहेत. याचाच भाग म्हणून आता मदिना मस्जिदपाशी आमच्या एका माजी नगरसेवकाला शिवीगाळीचा प्रकार झाला. तो देखील निंदनीय आणि निषेधार्ह आहे. अशा पद्धतीनं दडपशाही आणि दादागिरीच्या जोरावर आणि बोगस आधार कार्ड, बोगस मतदार या नावाखाली जर तुम्ही निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणार असाल